हॅलो फ्रेंड्स, डेलिश मराठी किचनमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज मी आपल्यासाठी मेथी धपाट्याची रेसिपी आणलेली आहे। एकदम रुचकर खमंग असे हे धपाटे तयार होतात। पौष्टिक तर आहेतच आणि माझ्या पद्धतीने जर धपाटे बनवले ना तर लहान मुलांनाही खूप आवडतील आणि मोठेही अगदी फॅन होतील। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर बघा, मेथी धपाटे बनवण्यासाठी इथं मी एक जोडी मेथी घेतलेली आहे। स्वच्छ धुवून कट करून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता मी डेट ही घेतलेली आहेत। आवर्जून डेट घ्या, खूप पौष्टिक असतात। व्यवस्थित कट करून घ्या, ठीक आहे। परत बघा, एक गड्डा लसूणाचा मी सोलून घेतलेला आहे। भरपूर लसूण वापरायचा, धपाटे खूप खमंग होतात। परत इथं मी कोथिंबीर आणि मिरचीची पेस्ट घेतलेली आहे। तुमच्या आवडीने कमी जास्त करून घ्या। चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे। मसाल्यांमध्ये इथं मी धने जिरे पूडचे 3 चमचे घेतलेले आहेत। हळद घेतलेली आहे अर्धा चमचा, पाव चमचा ओवा घेतलेला आहे आणि तीळ घेतलेला आहे 1 चमचा। परत बघा, इथं मी या वाटीच्या साईजने उडदाची डाळ घेतलेली आहे। अर्धा वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे। उडदाची डाळ नक्की वापरा, एकदम मस्त कुरकुरीत असे आपले धपाटे तयार होतात। तर बघा, याच वाटीने मी अर्धा वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे। 3 वाट्या इथं मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। 1 वाटी बेसन घेतलेलं आहे। 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेले आहे। हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे। तर बघा, मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण इथं उडदाची डाळ, लसूण आणि मीठ हे पाणी घालून एकदम व्यवस्थित बारीक पेस्ट करून घेणार आहोत। बघा, उडदाच्या डाळीचं पीठ आपल्याकडे घरी रेडी नसतं। या पद्धतीने तुम्ही अगदी झटपट असं उडदाची डाळ बारीक करून घेऊ शकता। बघा, आणि लसणाचा खूप छान फ्लेवर उतरतो। आता या पिठांमध्ये सगळ्यात आधी आपण व्यवस्थित पीठ सगळे मिक्स करून घेऊयात। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये नाचणीचं पीठ किंवा बाजरीचं पीठ, आवडीचं पीठ मिक्स करू शकता। फक्त ज्वारीचं पीठ 3 वाटी घ्यायचं आहे आणि 3 वाटीला प्रत्येकी 1 वाटी तुमच्या आवडीप्रमाणे पीठ घेऊ शकता। आता याच्यामध्ये सगळे पावडर मसाले घालून देऊयात। धने जिरे पूड, हळद, ओवा आणि तीळ। तीळ तुम्ही आवडत नसेल तर स्किप करू शकता। आता आपण याच्यामध्ये बारीक केलेले उडदाची डाळ, लसूण आणि मीठ घालून देऊयात। आता याच भांड्यामध्ये पाणी घालून ठेवूयात। आता याच्यामध्ये मेथी मिक्स करून घेऊयात आणि कोथिंबीर आणि मिरचीची पेस्ट। तुम्हाला हिरवी मिरची वापरायची नसेल तर तुम्ही लाल तिखट ही वापरू शकता। पण बघा, धपाट्याला हिरवी मिरचीची खूप छान चव येते। आता आपण व्यवस्थित पाण्यामध्ये हे पीठ मळून घेऊयात। अगदी सैलसर आपल्याला धपाट्याचं पीठ मळायचं आहे, म्हणजे आपल्याला धपाटे थापताना सोपं जातं। तर तुम्ही बघू शकता, थोडं थोडं पाणी घालून मी अगदी सैलसर असं धपाटीचं पीठ मळून घेतलेलं आहे। सुंदर कलरही आलेला आहे, तुम्ही बघू शकता। आता आपल्याला लगेचच धपाटी करायला घ्यायचे आहेत। तर बघा, सगळ्यात आधी इथं मी पोळपाट घेतलेला आहे आणि आपल्याला एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि स्वच्छ कापड घ्यायचं आहे। इथं मी स्वच्छ रुमाल घेतलेला आहे। तुम्ही कोणतंही कॉटनचं कापड घेऊ शकता। बघा, पाणी सगळं निथळून काढायचं आहे आपल्याला। मी पिळून काढलेलं आहे। पोळपाटावरती आपल्याला हे कापड पसरायचं आहे आणि मध्यभागी थोडंसं पाणी आपल्याला लावून घ्यायचं आहे। आता बघा, आपण चपाती करतो त्यापेक्षा दुप्पट साईजचा आपल्याला धपाटीसाठी गोळा घ्यायचा आहे आणि आपल्याला हा हात ओला करून थापायचा आहे। बघा, हे पिठाचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे। जर तुम्ही हात ओला केला नाही तरी चालेल, अजिबात हाताला हे चिकटणार नाही। तर पातळ असे आपल्याला धपाटी थापून घ्यायचे आहे। तुम्ही पाहिजे असेल तर तळव्याचाही यूज करू शकता। बघा, अगदी व्यवस्थित धपाटी आपली ही थापून झालेली आहे। होता होईल तेवढी पातळ आपल्याला ही धपाटी थापायची आहे। आता आपल्याला बोटाने ह्या धपाटीला होल पाडून घ्यायचे आहेत, म्हणजे व्यवस्थित तेल सोडून आपल्याला एकसारखी धपाटी भाजता येते। तवा आपला गरम झालेला आहे आणि तव्याला मी इथं तेल लावून घेतलेलं आहे। पहिल्या धपाटीसाठी थोडंसं जास्त तेल लावायचं, म्हणजे धपाटी चिटकत नाही। आता अलगद आपल्याला रुमाल उचलायचा आहे आणि या तव्यावरती पसरवायचा आहे।
वरून थोडंसं पाणी लावायचं म्हणजे धपाटी व्यवस्थित सुटून जाते. गॅस फ्लेम लो करायची आहे, लक्षात ठेवा. बघा किती मस्त आपली धपाटी सुटलेली आहे, अजिबात कापडाला चिकटलेली नाहीये. गरज असेल तर थोडंसं तुम्ही तेल सोडू शकता. पहिली धपाटी आहे त्यामुळे थोडंसं तेल जास्त लावायचं आहे. आता झाकून देऊयात आणि 2 मिनिटासाठी ही धपाटी वाफवून घेऊयात. बघा धपाटी वाफवून झालेली आहे. तुम्ही हवं तर अशीच धपाटी बाजूला काढू शकता, पण मी दोन्ही बाजूला खरपूस अशी धपाटी ही भाजून घेणार आहे. काही लोकांना एक बाजूला वाफवलेली धपाटी आवडते, तुम्ही तशीही खाऊ शकता. बघा एक 5 मिनिटासाठी व्यवस्थित मी मीडियम लो फ्लेमवर धपाटी खरपूस अशी भाजून घेतलेली आहे. खमंग अशी धपाटी आपली तयार झालेली आहे. अजून एक धपाटी मी तव्यावर पसरून दाखवते. बघा व्यवस्थित धपाटी थापून घेतलेली आहे मी. पसरून देऊयात आणि वरून पाणी लावून देऊयात. तुम्ही पाणी जास्तही लावू शकता, काही प्रॉब्लेम नाही. जास्त पाणी लावल्याने अगदी अलगट असं आपलं कापड निघून येतं. तर बघा ही धपाटी आपण सेम मगाशीच्या धपाटीसारखी व्यवस्थित खरपूस अशी भाजून घेणार आहोत. झाकून देऊयात. बघा वाफवून झालेली आहे. आता पलटून देऊयात. अगदी मस्त पातळ असे आपले खमंग धपाटी तयार झालेली आहे. ही धपाटी तुम्ही नुसतीही खाऊ शकता, अतिशय रुचकर लागते आणि आवडत असल्यास दही बरोबर, लोण्याबरोबर किंवा तुपाबरोबरही खाऊ शकता. फ्रेंड्स, माझे चॅनल नवीन आहे, रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू सो मच.